नमस्कार, मी डॉक्टर विनोद गोरे, कॅन्सर सर्जन, सह्याद्री हॉस्पिटल, पुणे. आज आपण जाणून घेऊया कॅन्सरमध्ये रोबोटिक सर्जरीचा काय रोल आहे याबद्दल. तर कॅन्सर हा शब्दच खरं म्हणजे हृदयात धडकी भरवतो आणि बऱ्याच वेळा कॅन्सरचे उपचार हे कॅन्सरपेक्षा अधिक धोकेदायक असतात. तर हे उपचार करताना कॅन्सरची जेव्हा सर्जरी केली जाते तेव्हा ही सर्जरी अत्यंत गुंतागुंतीची असते, अत्यंत वेदनादायी असते पेशंटसाठी. बऱ्याच वेळा आपण पोटाची किंवा छातीची खूप मोठी चिरफाड या ऑपरेशन्समध्ये करतो. ही ऑपरेशनच्या मध्ये जी काही चिरफाड होते त्या चिरफाडीमुळे पेशंटला अनेक वेदना होतात. बरेच दिवस ICU मध्ये राहावं लागतं, बरेच दिवस हॉस्पिटलमध्ये राहावं लागतं. पेशंटच्या नातेवाईकांना भरपूर त्रास होतो आणि बऱ्याच वेळा पेशंटला त्याच्या कामापासून दूर राहावं लागतं, जेणेकरून पेशंटचं आणि पेशंटच्या कुटुंबाचं खूप मोठं आर्थिक नुकसानही होतं. खरं म्हणजे कॅन्सरच्या उपचारामध्ये आणि कॅन्सरबद्दल या सर्व काही गोष्टी काही प्रमाणात खऱ्याच आहेत. परंतु आता नवीन तंत्रज्ञानामध्ये जी काही क्रांती झालेली आहे त्याच्यामुळे या गोष्टींमध्ये थोडा बदल होतो आहे. अशाच प्रकारचं एक तंत्रज्ञान म्हणजे रोबोटिक सर्जरी. तर आज आपण जाणून घेऊया कॅन्सरमध्ये या रोबोटिक सर्जरीचा काय रोल आहे. तर रोबोटिक कॅन्सर सर्जरी म्हणजे काय? तर हे रोबोटिक सर्जरी म्हणजे हे खूप एक ॲडव्हान्स, एक अत्याधुनिक मशीन असतं, कॉम्प्युटराइज मशीन असतं की ज्याच्या साहाय्याने सर्जरी केली जाते. आता हे रोबोट म्हणजे रोबोट स्वतः सर्जरी करत नाही, तर सर्जन त्याला चालवतो. तर रोबोटला चालवणारा जो ड्रायव्हर असतो तो सर्जन असतो व सर्जन रोबोटच्या मदतीनं सर्जरी करतो. आता या रोबोटिक सर्जरीमध्ये रोबोटला 4 हात असतात, या मशीनला 4 हात असतात. त्याच्यामुळे मानवी कौशल्याच्या पुढे जाऊन हा रोबोट अनेक प्रकारच्या गुंतागुंतीच्या कॅन्सर सर्जरीज करतो. उदाहरणार्थ खूप छोट्या ठिकाणी जाणं, जिथे आपल्या हाताला शक्य नाही अशा ठिकाणी जाणं या रोबोटमुळे आपल्याला शक्य होतं आणि त्या ठिकाणच्या ही गुंतागुंतीच्या सर्जरी आपल्याला करता येतात. तर या रोबोटची काय कौशल्य असतात? तर याला एंडोरिस्ट म्हणजे आपलं जे मनगट असतं, जे मनगट आपलं हलतं, त्याच्यामध्ये आपलं मनगट 360 डिग्री हालत नाही, परंतु रोबोटचं मनगट, रोबोटचा जो रिस्ट असतो तो रिस्ट 360 डिग्री हलतो. त्याच्या मुवमेंट्स या अधिक कोणामध्ये केल्या जातात आणि त्याच्यामुळे त्याचं कौशल्य हे आपल्या हातांपेक्षा जास्त असतं. दुसरी गोष्ट म्हणजे त्याचा जो कॅमेरा असतो, त्याचा कॅमेऱ्याचं मॅग्निफिकेशन जे असतं त्याच्यामुळे आपल्याला गोष्टी मोठ्या दिसतात आणि जवळजवळ 12 टाइम्स आपल्याला त्या मोठ्या दिसतात, ज्याच्यामुळे आपल्याला रक्तवाहिन्या कुठे आहेत, नर्व्स कुठे आहेत, नॉर्मल स्ट्रक्चर कुठे आहेत, ॲबनॉर्मल स्ट्रक्चर कुठे आहेत, कॅन्सरचा स्प्रेड कुठपर्यंत झाला आहे, कुठला पार्ट किती प्रमाणामध्ये काढायचा, या गोष्टीचं प्रेसिजन अधिक चांगल्या प्रकारे करता येतं. तिसरी गोष्ट म्हणजे रोबोटिक आर्म्स जे असतात ते मल्टीटास्किंग असतात. मल्टीटास्किंग म्हणजे काय? त्या हाताने आपल्याला कॉटरी करता येते, मोनोपोलर कॉटरी करता येते, बायपोलर कॉटरी करता येते, ICG सारखे तंत्रज्ञान त्याच्यातून वापरता येतात, ग्रास्पिंग करता येते. अशी अनेक कामं, वेगवेगळ्या प्रकारची कामं हे रोबोटचे हात करतात. तिसरी गोष्ट म्हणजे रोबोटमध्ये जे विजन आपल्याला मिळतं ते 3D विजन असतं आणि त्या 3D विजनमुळे गोष्टी अधिक चांगल्या प्रकारात त्याचे प्लेन्स दिसतात, जेणेकरून कॅन्सरची सर्जरी अधिक प्रभावीपणे करता येते. तर हे सगळं खरं आहे की रोबोटमुळे या गोष्टी प्रभावीपणे करता येतात, पण त्या कशा रूपांतरित होतात किंवा कशा ट्रान्सलेट होतात जेणेकरून पेशंटला त्याचा फायदा होईल? तर पहिली गोष्ट म्हणजे प्रेसिजन. या सगळ्या मॅग्निफिकेशनमुळे, 3D विजनमुळे कॅन्सरची सर्जरी करताना जे प्रेसिजन असायला हवं ते प्रेसिजन अधिक प्रभावीपणे रोबोटिक सर्जरीमध्ये येतं. दुसरी गोष्ट म्हणजे लेस पेन. पेशंटला वेदना कमी होतात, कारण आपण याच्यामध्ये खूप मोठी चिरफाड करत नाही, खूप छोट्याशा होलमधून या सर्जरीज केल्या जातात, त्याच्यामुळे पेशंटच्या वेदना ह्या कमी असतात. त्यानंतर फास्ट रिकव्हरी. तर या रोबोटिक सर्जरीमध्ये चिरफाड कमी केलेली असल्यामुळे जखमा भरायला खूप वेळ लागत नाही आणि त्यामुळे पेशंट लवकर चालतो, पेशंट लवकर खायला चालू करतो आणि त्याची रिकव्हरी फास्ट होते. रिकव्हरी फास्ट असल्यामुळे त्याचा हॉस्पिटल स्टे कमी होतो आणि पेशंट लवकरात लवकर कमी दिवसामध्ये घरी पोहोचतो आणि आपल्या रुटीन कामाला लवकरात लवकर लागतो आणि याचा परिणाम असा होतो की त्याचं आर्थिक नुकसान, जे हॉस्पिटलचं बिल आहे ते जास्त दिवस राहण्याचं, ते कमी होऊ शकतं आणि पेशंट लवकरात लवकर कामावर रुजू झाल्यामुळं बाकीचं जे आर्थिक नुकसान आहे तेही टाळलं जाऊ शकतं. यापेक्षाही सर्वात महत्त्वाचं म्हणजे कॅन्सर क्युअर रेट.
तर रोबोटिक सर्जरी केल्यामुळे कॅन्सर क्युअर रेट हा ओपन सर्जरीपेक्षा कधीही कमी नसतो. एक तर तो कम्पॅरेबल असतो किंवा अधिक चांगला असतो, कारण आपल्याला रोबोटिक सर्जरीमध्ये प्रेसिजन चांगलं मिळतं. अत्यंत छोट्या छोट्या ठिकाणी जाऊन अत्यंत प्रभावीपणे चांगल्या विजनमुळे आपल्याला तो पार्ट व्यवस्थितपणे काढता येतो. अशा ठिकाणावरून कॉम्प्लेक्स सर्जरीमध्ये नॅरो एरियामधून कॅन्सर व्यवस्थित काढल्यामुळे तो क्युअर रेट जो आहे कॅन्सरचा तो अधिक चांगला होतो आणि शॉर्ट टर्म रिकव्हरी जी असते पेशंटची ती अधिक चांगली होते. तर असे अनेक ॲडव्हान्टेजेस. तर आता अशा कुठल्या सर्जरी आहेत की ज्या कॅन्सरच्या सर्जरीज रोबोटच्या साहाय्याने केल्या जाऊ शकतात किंवा चांगल्या पद्धतीने केल्या जाऊ शकतात? तर त्याच्यात पहिली सर्जरी आहे इसॉफेजियल कॅन्सर, म्हणजे आपल्या अन्ननलिकेचा कॅन्सर. तर अन्ननलिकेच्या कॅन्सरमध्ये रोबोटिकच्या साहाय्यानं खूप चांगल्या पद्धतीने सर्जरी केली जाऊ शकते. आपल्याला छातीची चिरफाड करण्याची गरज लागत नाही, त्यामुळे वेदना कमी होतात. अशाच प्रकारची दुसरी सर्जरी आहे ती म्हणजे फुफ्फुसाचे कॅन्सर. त्याच्यामध्येही रोबोटच्या साहाय्याने खूप प्रभावीपणे सर्जरी करता येते. इतर जे कॅन्सर आहेत जसे कोलोरेक्टल सर्जरीज किंवा रेक्टल सर्जरीज, रेक्टल सर्जरीमध्ये अत्यंत अरुंद भागामध्ये हा भाग असल्यामुळे त्या ठिकाणी जाऊन रोबोटच्या साहाय्याने ही सर्जरी केली जाते. त्याच्यानंतर कोलॉनच्या सर्व प्रकारच्या सर्जरीज रोबोटच्या साहाय्याने केल्या जाऊ शकतात. याच्यानंतर गायनेकॉलॉजिकल कॅन्सर, युटरसचे जे कॅन्सर आहेत, सर्व्हिक्सचे जे कॅन्सर आहेत, याच्यामध्ये देखील रोबोटिक सर्जरी आपलं अत्यंत प्रभावीपणे करता येते. प्रोस्टेटचे कॅन्सरमध्ये, प्रोस्टेटच्या कॅन्सरमध्ये सर्वात जास्त सर्जरी रोबोटिकच्या कुठल्या होत असतील तर त्या प्रोस्टेट कॅन्सरच्या होतात, कारण प्रोस्टेट कॅन्सरमध्ये ही सर्जरी अत्यंत सुंदरपणे करता येते. त्या ठिकाणी जो अत्यंत अरुंद भागामध्ये हा जो अवयव बसलेला आहे त्या ठिकाणी आपल्याला ओपन सर्जरीमध्ये डोळ्यांनी बऱ्याचशा गोष्टी दिसत नाहीत, पण रोबोटच्या साहाय्याने या अरुंद भागामध्ये जाऊन हा कॅन्सर प्रभावीपणे काढता येतो. त्याच्यानंतरचा कॅन्सर आहे किडनीचा कॅन्सर. किडनीच्या कॅन्सरमध्येही रोबोटिक सर्जरी करता येते. तर आपण पाहिलं असेल की रोबोटिक सर्जरीचे अनेक फायदे आहेत आणि कॅन्सरमध्ये ती अत्यंत प्रभावीपणे करतात. या अनेक फायद्यांमुळे तुमचा पेशंटला जेव्हा कॅन्सर असतो तेव्हा कॅन्सरची ट्रीटमेंट करताना तुम्ही तुमच्या डॉक्टरांना अवश्य विचारा की ही सर्जरी रोबोटिकच्या साहाय्याने करता येईल का, जेणेकरून पेशंटला त्याचे फायदे मिळतील, लवकर रिकव्हरी होईल, कमी पेन होईल आणि पेशंट तुमचा लवकरात लवकर बरा होऊन घरी पोहोचेल आणि त्याचा कॅन्सर नीट होण्याचा क्युअर रेट डेफिनेटली वाढेल. आणि रोबोटिक कॅन्सर सर्जरीबद्दल जर आपल्याला काही शंका असतील तर तुम्ही आम्हाला विचारू शकता. तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये याबद्दलचे प्रश्न विचारू शकता. आमची टीम या सर्व प्रश्नाची उत्तरं देईल. धन्यवाद.